या राज्यातल्या जवळजवळ 1,500 आदिवासी आश्रमशाळा आहे, काही अनुदानित आहे, काही शासकीय आहे. तर या सगळ्या शाळांचं जे सहनियंत्रण आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. कारण प्रोजेक्ट ऑफिसर आहे, एटीसी आहे, कमिशनर आहे, ट्रायबल सेक्रेटरी आहे, या सगळ्या लोकांनी या सगळ्या शाळा समूहांकडे अत्यंत संवेदनशील पद्धतीने पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही शाळा कशी चालवतो, काय त्रुटी आहे, कुठल्या प्रकारच्या अडचणी आहे, या दूर करण्यासाठी सगळ्याच प्रकारच्या लोकांनी जर सहनियंत्रण केलं असेल, ऑब्झर्वेशन आहे, इन्स्पेक्शन आहे, त्यापेक्षा मॉनिटरिंग आणि कंट्रोलिंग आहे, वेळोवेळी सूचना या सगळ्या दिल्या पाहिजे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून एक दोन शाळांमध्ये सुद्धा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस गेले पाहिजे. त्यानंतर आमचे अशोकराव उईके ते सुद्धा कुठल्या तरी शाळांमध्ये जाऊन भेटी दिल्या पाहिजे. शाळा चालते कशी, स्टॅटस कसा आहे, स्टँडर्ड कसं आहे, गुणवत्ता कशी आहे, पटसंख्या कशी आहे, हे पाहिलं पाहिजे ना. आमची गोदाम म्हणजे खऱ्या अर्थाने कोटी घरं कशी आहे, सगळ्या प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी पाहिल्या पाहिजे. ते मात्र पाहत नाही. त्याचं कारण हे आहे की त्यांना फक्त सत्ता हवी आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय अशोकराव उईके या दोघांनाही नीतिमत्तेची बिलकुल जाण नाही आहे. म्हणजे 770 शेतकरी मेले तरी मात्र राजीनामा दिला नाही. ते मोठ्या मुश्किलून अख्खा देश पेटला तेव्हा फक्त धर्मेंद्र प्रधानांनी कशी तरी हिंमत केली, ती झगडे करून हिंमत केली. आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय मोठमोठ्या मंत्र्यांनी स्वतःचे राजीनामे दिलेले आहे. म्हणजे लालबहादूर शास्त्रीपासून तर अशोकराव चव्हाणांपर्यंत सगळ्या लोकांनी राजीनामे दिले. हे राजीनामा देणार नाही. यांनी पालकमंत्रीपद याच्यासाठी स्वीकारलं की ते प्रचंड मोठं माइन्स तिथे ओपन झालेले आहे. मिनरल मोठ्या प्रमाणात पैसे खाण्यासाठी त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे. परंतु माझी विनंती आपल्याला हे, जसे तुम्ही पालकत्व स्वीकारता तशाच प्रकारे पालकाची चूक झाली असेल तर नैतिकता म्हणून, त्यांनी नीतिमत्तेची चाल म्हणून त्यांनी राजीनामे द्यावे, अशी संपूर्ण आदिवासी बांधवांची आमची आग्रही मागणी आहे.